हाय, मी वृषाली स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. खरं तर आजचा व्लॉग हा रस्त्यावरूनच शूट करते आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्यासोबत कुठेतरी नेणार आहे. त्या जागेचं नाव अर्थात मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी मी या एस टीत बसते, कारण एस टी मला याच्यानंतर खूप उशिराने आहे. अर्थात ही एस टी म्हणजे आपली लाल परी. हा लाल परीचा प्रवास फारच अवघड आहे रे बाबा. पण ह्या लाल परीमध्ये अनेक लोकांचे इमोशन्स जोडले गेलेले आहेत. अनेक कहाण्या, अनेक दृश्य ह्या लाल परीमध्ये असतात आणि एक मिडल क्लास फॅमिलीसाठी ही लाल परी एक वरदानच ठरलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा प्रवास फारच अवघड गेला, पण ठीक आहे, काय हरकत नाही. 1च तासाचा प्रवास होता आणि तो प्रवास करून मी पोचले थेट तळोद्याला. सो आता आपल्याला कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण चाललो आहे वाल्हेरी या गावाला. वाल्हेरी हे गाव जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे आणि याचा जायचा प्रवास म्हणजे नंदुरबार ह्या डिस्ट्रिक्टवरून तळोदा या तालुक्यात यायचं. तिथं जवळजवळ 1 तास एस टीने प्रवास करायचा आणि तळोद्यावरून जवळजवळ 45 मिनटं तुम्ही छोट्या मोठ्या गाडीवर जाऊ शकता. असा हा प्रवास ठरलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण फॅमिली मिळून छोटीशी गाडी केली होती तळोद्यावरून थेट वाल्हेरीला जाण्यासाठी आणि भेटूया थेट वाल्हेरीला. हे दृश्य तुम्हाला कॅमेऱ्यामधून कसं दिसत असेल ते मला माहिती नाही, पण हे दृश्य अतिशय सुंदर आहे. जे ब्लॅक कलरचा मागे जो डोंगर तुम्हाला दिसत आहे तो सातपुड्याची ही रेंज आहे. हा नॉर्मल डोंगर नाही, ही सातपुड्यांची रांग गेलेली आहे. सो अतिशय छान असा हा व्ह्यू आहे. तिथलं ॲटमॉस्फिअर पण खूप सुंदर होतं आणि ह्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात तर ते अतिशय सुंदर दिसतं. ते कॅमेऱ्यात कदाचित इतकं सुंदर नसेल. आणि आम्ही पोचलो थेट वाल्हेरीला. इथं फार जास्त अवघड जागा आहे. खरं तर म्हणायला काही हरकत नाही, ती खूप रिस्की जागा ही आहे. पण ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात इथं पर्यटन स्थळं असल्यामुळे थोडंफार त्यांनी जागा केलेली आहे की तुम्ही तिथं नीट पोहोचू शकता. पण आपल्याला आपली स्वतःची काळजी तर नक्की घ्यावी लागते, एवढी ती रिस्की जागा आहे. हो, 1 तासच रिटर्न या. कसं वाटतंय टीना तुला? आणि फायनली हे आहे एक वॉटरफॉल. हे पाण्यासाठी इथं खूप जास्त गर्दी जमते आणि हेच पाण्यासाठी आम्ही तिथं जमलेलो होतो. तुम्ही आताच पाहू शकता हे दृश्य. तुम्हाला असं वाटेल की आम्ही खूप जास्त वॉटरफॉलच्या जवळ आहोत आणि हे खूप जास्त रिस्की आहे. आणि अर्थातच हे खूप जास्त रिस्की आहे, पण आम्ही आमची स्वतःची पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या फॅमिलीसोबतच गेलो होतो. तुम्ही खूप जास्त काही उठे आगाऊपणा केलेला नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो वॉटरफॉलचा जो पाण्याचा फ्लो आहे तो फार जास्त कमी होता. आम्ही सुरुवातीलाच गेलेला असल्यामुळे तिथं जो पाण्याचा फ्लो आहे तो जरा कमी होता. त्यामुळे आम्ही तिथं छान फोटोशूट केलेला आहे आणि खूप जास्त सुरक्षित राहूनच आम्ही तिथं फोटोशूटिंग केलेली आहे.
हो, असे सगळे धबधबे पाहून झाल्यावर आम्ही मात्र घरी पोचलो. अशा ठिकाणी ही ट्रिप होती. खूप सुंदर अशी ट्रिप होती, जी तुम्हालाही पाहायला खूप मजा आली असेल आणि तुम्हीही व्हिजिट करू शकता. जर तुम्ही नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये आला असाल किंवा नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल तर तुम्ही देखील ह्या वाल्हेरी गावाला नक्कीच व्हिजिट करू शकता. फक्त नीट काळजी घेऊनच तिथं बाळगा, कारण इथं खूप जास्त रिस्की जागा पण आहे. निसर्ग जेवढा सुंदर दिसतो तेवढा तो सुंदर आहेच, पण त्याचबरोबर तो आपल्याला हानी पण करू शकतो. यासोबतच आजचा व्लॉग मी थांबवते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.